तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याकरताच खासदार फोडले जात आहेत असा आरोप आता उद्धव ठाकरेंनी केला। 550 खासदारांना बोलण्यासाठी वेळ मिळत नाही तर 855 खासदार झाल्यावर वेळ कसा मिळणार आहे असा सवालही त्यांनी केला। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते। तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली, अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली, तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायची, 2/3 बहुमत पाहिजे, नवीन विधेयक आणायचे, आणा विधेयकं चांगली आणा। जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्याचं समाधान होईल असं विधेयक आणा। गडकरी साहेब आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो, काय तुमची पात्रता तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये, मी चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाहीये, पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत। म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले, तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात?